चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंगबली हनुमान जी महाराज की जय. सब संतन की जय. परम मंगलमय अकारण करुणा वरुणाले भक्तवांछा कल्पतरू नंदन पीताम्बरधारी भगवान श्री बालकृष्णलाल यांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि या श्रीमद भागवत महापुराणाचा आज आपण देवळगाव मध्ये प्रारंभ करत आहोत. भगवंताच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण ग्रामस्थ मंडळी व हनुमान भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आजच प्रारंभ झालेल्या अधिक मासामध्ये या भागवत कथेचा आणि कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ भक्त बलवंत हनुमंतरायाच्या दरबारामध्ये होत आहे. ज्या कथेसाठी आपण निमंत्रित केलेले श्री हरिभक्त परायण परम आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज आणि सिंथेसायझरची धून थोर विद्वान भागवतकारांच्या रामायणाचार्यांच्या कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळते ते निळकंठजी महाराज काष्टे आपल्याला या ठिकाणी सिंथेसायझर आणि गायनाच्या सेवेसाठी आपण सर्वांनी आमंत्रित केलं. गावकऱ्यांच्या वतीनं व्यासपीठाच्या वतीनं महाराजांचे सहर्ष स्वागत. परमार्थिकांची भूमी मराठवाडा आणि त्यात परभणी जिल्हा आणि आपल्या देवळगाव गात या नगरीचे दोन भूमिपुत्र, एकाने गायना क्षेत्रामध्ये आणि एकाने मृदंग क्षेत्रामध्ये क्रांती केली. नुसती क्रांती नाही तर आपल्याच बाजूला असणारा देहगाव, ज्या देहगाव स्थित ज्यांची आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून भविष्यातील मृदंगाचार्य, भविष्यातील कीर्तनकार, भविष्यातील भागवताचार्य, भविष्यातील गायनाचार्य जे तयार करतात आणि पंचक्रोशीमध्ये कलाकाराची वाण भासत नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांची उपस्थिती असते, असेच आपल्याच गावातील श्री हरिभक्त परायण परम आदरणीय मृदंगाचार्य राम महाराज गायकवाड आपल्याला या ठिकाणी तबला साथीसाठी आहेत. राम महाराज आणि गणेश महाराज हे अंग दोन आहेत, एकच मन. दोघांच्या संयुक्त विद्यमामधून जी वारकरी शिक्षण संस्था चालते ते श्री हरिभक्त परायण परम आदरणीय गणेश महाराज वाघमारे यांची गायनाचार्य म्हणून आपल्याला या ठिकाणी साथ लाभणार आहे. माझ्या जीवनामधील 203 नंबरच्या कथेची सुरुवात मी या ठिकाणी करतोय आणि ती कथा ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी करायला मिळाली ते श्री हरिभक्त परायण पांडुरंगजी पवार उर्फ नाना
आणि विठ्ठलराव गायकवाड यांनी या कथेसाठीचा फोन केला आणि म्हणून ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला इथं प्राप्त होतो। त्या संबंधानं उपस्थित असणाऱ्या सर्व माता वर्ग, पुरुष मंडळी, कथेचे यजमान, कुलगुरू, ज्यांच्या माध्यमामधून आपण भगवंताची, इष्ट देवतेची, ग्रामदेवतेची पूजा करून या कथेचा प्रारंभ करत आहोत, करावं लागेल कौतुक साऊंडवाल्याच। काही सांगायचं काम येणाऱ्या 7 दिवसामध्ये त्यांना पडणार नाही। न सांगताच त्यांनी संपूर्ण जशी पाहिजे तशी सेटिंग करून ठेवलेली आहे। अधिक उहापोह न करता थेट मी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करतो। काय ऐकायची भागवत कथा, काय होईल भागवत कथा श्रवण केल्यानंतर? भागवत कथा श्रवणाचा विधी इत्यादी सर्व गोष्टीची चर्चा ज्याच्यामध्ये केली जाते त्याला भागवत कथेचं महात्म्य म्हणतात। आणि त्या भागवत कथेच्या महात्म्याला ग्रंथाच्या प्रारंभिक भगवान व्यासाने सुरुवात केलेली आहे। लिखाण करताना पहिल्या श्लोकामधून भगवंताची वंदना केली। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। पहिल्या श्लोकामधून भगवंताची वंदना करतात, पण नामनिर्देश कोणत्याही देवतेचा केला नाही। मग कोणाची वंदना आहे? सत्य, पहिला शब्द आला। सच्चिदानंद रूपाय म्हणजे सत्याला वंदना करतात। जगामध्ये सत्य कोण आहे असं जर पुराणाला, उपनिषदाला, साधूला विचारलं तर सर्वांचं एकच उत्तर आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला। ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही, भूतकाळामध्ये, वर्तमान कालामध्ये आणि भविष्य काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, तो त्रिकाला बाधित ईश्वर, वंदना त्याची। पुढे शब्द आला चित म्हणजे प्रकाश, संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा भगवान सूर्यनारायण। पण त्या सूर्यालाही जो प्रकाशित करतो तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा, त्या प्रकाश स्वरूप, सत्य स्वरूप भगवंताची वंदना। तिसरा शब्द आला श्लोकामध्ये आनंद। तर तो आनंद कोण आहे? आनंद कोण आहे असं जर विचारलं तर त्याचंही उत्तर जगद्गुरु तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सर्व संत देतात। भगवंतच आनंद आहे, भगवंता व्यतिरिक्त आनंद नाही। मग तुम्हाला आम्हाला जे होतं ते काय? आज भागवत कथा सुरू झाली, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भागवतकार आनंदी झाले नाही का? हा आनंद नाही, त्याला सुख म्हणता येईल। हे सुख आहे, मनाप्रमाणे घटना घडली, अनुकूल नसणारी वस्तू मिळाली म्हणजे माणसाला आनंद होतो असं म्हणतो आपण। ते आनंद नाही, ते सुख आहे। आनंदामध्ये कधी उतार चढाव नाही, कमी जास्तपणा नाही, आनंद कधी बदलत नाही। सुख आणि दुःख मात्र बदलत असत। आज सुख आहे, उद्या त्या सुखाची जागा दुःख घेईल। आज दुःख आहे, त्या दुःखाची जागा सुख घेईल। म्हणजेच सुख दुःख हे होतं जातं, आनंद कधी बदलत नसतो। आनंद हा स्थिर आहे, कारण ते भगवंताचं स्वरूप आहे, त्रिकालाबाधित ते सत्य आहे, त्याच्यामध्ये कमी अधिकपणा नाही, उतार चढाव नाही। पुढे बोलून जाताना संत महात्मे बोलून जातात की आनंद या शब्दाला उतार चढाव तर नाहीच, परंतु आनंद या शब्दाला विरोधार्थी शब्द सुद्धा नाही, विरोधात शब्द नाही आनंद शब्दाला।
आपल्यापैकी बहुश्रुत श्रोते मंडळी आपण आहात, बऱ्याच मोठ्यांच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. मला इथं सांभाळून बोलावं लागणार आहे आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत, कारण मोठमोठ्यांच्या कथेला साथ संगत केलेली आहे. आनंद शब्दाला आपण इथून पुढे 7 दिवस काल्याच्या कीर्तनापर्यंत शब्द सापडून पाहू. आज तर व्यासपीठावर शब्द नाही, आनंद शब्दाला विरोधार्थी शब्द. जसं पूर्व म्हटलं की पश्चिम आहे, दिवस म्हणलं की रात्र आहे, असा आनंद या शब्दाला शब्दच नाही. तिखट म्हणलं की गोड आहे, हे विरोधार्थी शब्द झाले. आनंद या शब्दाला शब्द निळकंठ बाबा सापडणार नाही, गणेश महाराज नाही सापडणार. एक सदग्रस्त उठून उभे राहिले आणि सांगितलं, महाराज आनंद शब्दाला शब्द सापडला. म्हणलं 5 मिनिटात बरंच सापडला. म्हणले काय शब्द आहे? म्हणले नित्यानंद. आनंदाला विरोधार्थी शब्द सापडला, नित्यानंद. नाही दादा, आनंद जसाची जसा आहे, नित्य आपण लावलं, नित्य लावलं तर नित्यानंद होईल, विषय लावला विषयानंद होईल, परम लावला परमानंद होईल. पण आनंद बदलू शकत नाहीत. परम, विषय, सत्य हे बाकीचे अगोदरचे शब्द लागतील, आनंद कधी बदलला जात नाही. म्हणून तुमची महाराज मंडळी 4थ्या दिवशी गातील, नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल, नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवंताचा जन्म झाला म्हणजे आनंदाचा जन्म झाला. आनंद कधी बदलत नाही, असा सत्य स्वरूप, प्रकाश स्वरूप आणि आनंद स्वरूप भगवंताची वंदना पहिल्या श्लोकामध्ये येते भागवत कथेच्या महात्म्याच्या. सच्चिदानंद रूपाय, सत्य म्हणून वंदना करायची का? तो प्रकाश देतो, प्रकाश स्वरूप आहे म्हणून वंदना करायची का? तो आनंद स्वरूप आहे, जगाला आनंद त्याच्यापासूनच मिळतो म्हणून त्याची वंदना करायची का? नाही, जीवाशी त्याचं थेट घेणं देणं. काय घेणं देणं? विश्वाला त्याने निर्माण केलं म्हणतात. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाला निर्माण करणारा तोय. मग विश्वाला जर निर्माण करणारा परमात्मा असेल, विश्वामध्येच आपण आहेत, आपल्याला त्यानेच निर्माण केलं. मग त्यांनी निर्माण केलं म्हणून त्याची वंदना करायची का? नाही, त्यांनी निर्माण केलं, निर्माण करून नुसतं माणसाला सोडून दिलं नाही, त्यांनी सदैव त्याच्या चिंतनात मनुष्यानं राहावं म्हणून जीवाच्या पाठीमागं 3 ताप लावले. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. नुसतं जन्म दिला असता आणि मृत्यूपर्यंत त्याला सुखदुःखाचे चटके बसू दिले नसते देवानी, मग भगवंताची आठवण कधी आली नसती. म्हणून तर त्यांनी ह्या 3 तापामध्ये सर्वाला बांधून टाकलंय. ते 3 ताप घालवायचे, मग भगवंताची वंदना आवश्यक आहे. त्याच श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, अशा भगवान त्या भगवंताची पहिल्या श्लोकामधून वंदना केली जाते. या ग्रंथाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये ज्याने हा ग्रंथ लिहिला त्यांची वंदना नाही, त्यांचं महत्व नाही, त्यांचं मोठेपण नाही. जगामध्ये ज्यांच्या वाणीद्वारा हा ग्रंथ प्रवाहित झाला त्या भगवान शुकाचार्यांचा अधिकार सांगितला गेला 2ऱ्या श्लोकात. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रीति तन्मयतया तरवो विनीलुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकाचार्यांचा अधिकार सांगतात. कोण शुकाचार्य? सूत शौनकादिक ऋषीला भागवत ग्रंथ कथेचं महात्म्य सांगतात.
जोपर्यंत राजर्षी परीक्षितीचा शाप शुकाचार्यांचं आगमन आणि राजर्षी परीक्षितीचे 6 प्रमुख प्रश्न विचारले जात नाहीत तोपर्यंत शुकाचार्य राजर्षी परीक्षिती नाही सूत शौनकादिक ऋषीला सांगतात। तोपर्यंत सूत महाराजांची कथा आहे आणि शौनकादिक ऋषी श्रवण करते। कथा प्रसंगामध्ये ज्या वेळेला राजर्षी परीक्षितीला शाप लागेल आणि नंतर शुकाचार्यांचं आगमन, तिथून पुढे शुकाचार्य आणि परीक्षिती रूप भागवत कथेच्या संवादाला सुरुवात आहे। तोपर्यंत ग्रंथाची पूर्व पीठिका आहे, ग्रंथाचं महत्व आहे, गोकर्ण उपाख्यान आहे, राजर्षी परीक्षितीचा जन्म आहे इत्यादी या कथा आहेत। सर्व सूत शौनकादिक ऋषीला सांगतात। त्या शुकाचार्यांचा अधिकार सूत शौनकादिक ऋषीला सांगू लागले। गोलोक धामामध्ये राधा राणीच्या मांडीवर भगवान शुकाचार्य त्रुटक कथा पाहू। आपल्याला सर्वजणांना माहित आहे राम महाराजांच्या गावामध्ये वर्षाच्या काठाला 10 कथा आहे, भागवत कथा 10। योग असा आहे अधिकस्य अधिकम फलम, या न्यायानं अधिक महिन्यामध्ये कथा करण्याचा योग आपण सर्वांनी मला या ठिकाणी दिलाय। नाही तर कथा भरपूर चालू असतात, पाहतो आपण मोबाईलवर, कथा माहित आहेत आपल्याला, त्रुटक सांगून पुढे जाऊ। भगवंताची आज्ञा आहे आपण पृथ्वी तलावर जा। भगवान शुकाचार्य म्हणतात देवा मी तिथं जाऊन करू काय? म्हटले भक्तीचा प्रचार प्रसार करा। शुकाचार्यांना अडचण सांगितली, म्हणजे गेलो असतो मी, पण देवा मृत्यूलोक हा मायेच्या अधीन आहे आणि ती माया मला पकडेल आणि मायानं जर मला पकडलं तर मी कसा भक्तीचा प्रचार प्रसार करणार? भगवंताने क्षणार्धात शुकाचार्याची चिंता मिटवली। दैवीशा गुणमयी मम माया दुरत्यया, अरे माया जगावर साम्राज्य गाजवेल म्हणतात भगवंत। भगवत भक्तावरती माया साम्राज्य गाजवत नाही, मग उलट भगवत भक्ताच्या नामस्मरणानं अधिक मासाचं महात्म्य वाचताना आपण कधी वाचलं असेल नाही तर ऐकलं असेल। या महिन्यामध्ये म्हणतात ना एक गोष्ट एक वेळेला केल्यानंतर त्याचा फायदा एकच वेळेला मिळतो इतर महिन्यात, पण या महिन्यामध्ये त्याचा 10 पट सांगितलं, 10 पट सांगितलं। त्यातही नामचिंतनाचं महत्व 10 पट सांगितलं बरं का। एक जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाणे निरूप सांगता न धरी भय न धरी चिंता, या महिन्यात तीर्थयात्रा नाही, या महिन्यात तीर्थयात्रा नाही, तीर्थयात्रा नवीन करूही नाही, या महिन्यात नवीन काही बांधकामही धरता येणार नाही, या महिन्यात तेवढं फळ अन्नदानाचंही नाही, या महिन्यात गंगा स्नानाचंही तेवढं फळ नाही, पण या महिन्यात केवळ नामचिंतनाचं, स्वतःच्या मुखामधून जेवढं जाईल तेवढं नामचिंतन हे महत्वाचे, सोपी सहज, त्याचं फळ मात्र 10 पट आहे। बाकी अन्नदानाचं बाकी नंतरचे सर्व पाठीमागं स्थान आहे त्याला, पण नामचिंतनाला प्रमुख स्थान दिलं या महिन्यात। ते नामचिंतन साधू संत महात्म्याचं केलं तर ती माया पकडत नाही, तयार होतात तिथं अवतार घेण्यासाठी येण्यासाठी। ठिकाण निवडलं कैलास, जे भगवान शंकराचं निवासस्थान आहे। या कैलासावर एका निश्चित अंड्याच्या आत प्रविष्ट झाले भगवान शुकाचार्य। ज्या ठिकाणी ते अंड पडलेले त्याच ठिकाणी यांचं निवासस्थान आहे। निवासस्थानामध्ये भगवान शंकर सतीला नाम पार्वतीला भगवत चरित्र सांगतात। मग चरित्र कथेमध्ये काही प्रसंग चालू असतील, कथा सांगायची म्हटलं की प्रसंग, आणि प्रसंग म्हटलं की सांगणारा एकच आणि ऐकणारा एकच होता तिथं।
त्यात ऐकणाऱ्याला झोप लागली. ही झोप एक अशी ती बरोबर येते. भगवान सती मातेला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर तिथून पुढची उर्वरित राहिलेली जी कथा चालू आहे त्या कथेला हुंकार देणं, पुढे ऐकण्याची उत्सुकता दाखवणं. भगवान शुकाचार्यानं उर्वरित राहिलेली जी कथा आहे ती कथा श्रवण केली. सांगणारे भोले बाबा डोळे बंद करून कथा सांगत होते, त्यामुळे ऐकणारा झोपला की न झोपला याच्याकडे काही त्यांचं लक्ष नव्हतं. ज्यावेळेला कथा पूर्णाहुती झाली आणि डोळे उघडून पाहिलं, सतीला तर झोप लागली. मग कथा ऐकली कोणी? आजूबाजूला पाहिलं, कोणी अनाधिकारी माणसानं कथा ऐकली का? त्या पडलेल्या अंड्याकडं भगवंताचं ध्यान गेलं, राग आला. याच्यातला जो पक्षी, या पक्षानं कथा ऐकली. हातामध्ये त्रिशूळ घेतात, पाठीमागं सोडतात. जीवाच्या आकांतानं, जीवाच्या भीतीनं भगवान शुकाचार्य पोपटाच्या रूपामध्ये पुढे पळतात. पाठीमागून भगवान शंकरानं सोडलेला त्रिशूळ पाठलाग करत होता. बद्रीनाथ केदारनाथला आपण कधी गेला असाल तर बद्रीनाथ केदारनाथच्या काठावर, अलकनंदा नदीच्या काठावर शाम्याप्रास नावाचा आश्रम व्यासाचा, व्यासांच्या पत्नीनं जांभळी देण्याची वेळ आणि भगवान शुकाचार्यानं आत प्रवेश करण्याची वेळ एकच होते. आता त्रिशूळाची भीती संपली. व्यासांच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन हे कसं होतं, हे कसं होतं म्हणाल. त्यांनी जांभळी द्यायची वेळ आणि यांनी अलगद आत प्रवेश करायची वेळ. हा योगायोग कसा येतो ते भगवंतालाच माहित. आपण काय जाणणार? पूर्ण भारत वर्षामध्ये, पूर्ण भारतात आता सध्या दुथडी पूर यायलेत. अन्य की आपलीच पंचक्रोश सोडून दिली, फवाराला पाणी गावातून चाललं. हे कसं होतं त्यालाच माहित. आपण काय जाणार आहे? आपल्याला काहीच नाही. रात्री तर असं वाटत होतं, रात्री पाऊस पडला ना तर असं वाटत होतं ढग रस्त्याला येऊन भांडायलेत काय एकमेकाला, इतके गडगड गडगड वाजू लागले. पण पाऊस म्हणलं सकाळी तेवढा काही जास्तीचा झाला नाही. जाको राखी साईया मारस कही न कोई, बालन बाका होई, सब जग बैरी हो जाए. त्रिशूळ काय मारू शकत? त्रिशूळ नाही मारू शकत, कारण गर्भामध्ये प्रवेश केला. 12 वर्ष आत राहिले. 12 वर्षानंतर ज्याचा जन्म होतो, बाल अवस्थेतच अरण्याचा रस्ता धरला आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी जे निघाले ते शुकदेव. व्यास हाक मारतात, अरे शुका, अरे शुका. थांबले नाही, काही बोलले नाही, वडिलांच्या हाकेला ओळी दिले नाही. पण जन्मताच अधिकार हा प्राप्त होता. जन्मताच हा अधिकार घेऊन जन्माला आले की ज्यांच्या ओच्या बदल्यामध्ये वृक्ष बोलते झाले आणि वृक्ष सांगू लागले, व्यास आपण परत जा. तुमच्या पोटी जरी जन्म घेतलेला असेल तर हा निष्काम कर्मयोगी. काही जणाला जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त करावं लागतं. ही कला संपादन आपल्याकडे, प्रत्येकाकडे जी कला असेल ती कला संपादन करण्यासाठी आपल्याला कोणीतरी गुरु असतो. लहानपणी त्रिकोणी चपाती आपल्या हाताने होईल, आई समजून सांगल. पुन्हा चतुकोनी होईल, पुन्हा आई समजावून सांगल. कालांतरानं, वर्षभरानं ती गोल होईल. आई ही गुरु झाली. ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्याला कुठंतरी अभ्यास करावा लागेल. पण इथं काही असे संत महात्मे, असे काही सत्पुरुष, अशा काही व्यक्ती जन्माला आल्या
जे उपजताच ज्ञानी होते, ज्यामध्ये ज्ञानोबर आहेत, ज्यामध्ये भगवान शुकाचार्य आहेत, जन्म झाला आणि भगवत चिंतना करता अरण्याचा मार्ग पकडला आणि त्या मार्गानं चालताना वृक्ष सांगतात, जा तुम्ही परत व्यास. एका सरोवरापासून चालले. शुकाचार्य जाताना स्त्रिया लाजल्या नाही, व्यास जाताना मात्र त्या लाजतात. कथा प्रसंग आपल्याला माहिती आहे. व्यास परत आले आणि भगवान शुकाचार्य भगवंताच्या निर्गुण रूपाचं चिंतन करण्यासाठी अरण्यामध्ये जातात. हा ज्यांचा अधिकार आहे. दुसऱ्या श्लोकात काय ऐकायची भागवत कथा, काय होईल भागवत कथा श्रवण केल्यानंतर. या ग्रंथाचा श्रवणविधी या 2 श्लोकाच्या नंतर पुढे येतो. कथा सांगणाऱ्यासाठी जे नियम आहेत ते ऐकणाऱ्यासाठी नियम आहेत, ऐकणाऱ्यासाठी जे नियम आहेत ते सांगणाऱ्यासाठी नियम आहेत. नियम आपल्याला माहित आहेत. नियम सांगताना सांगितलं, जमिनीवर झोपावं, जमिनीवर नाही जमलं तर मग दर्भाचं आसन, नाही जमलं तर घोंगडी, आता काहीच नाही जमलं तर हरकत नाही, ज्याच्या त्याच्या सवडीप्रमाणे. भोजनाचा विधी सांगितला. एक भुक्त पहिल्यांदा तर सांगितलं फलाहार करूनच, नाही जमत 1 वेळ जेवण करून, नाही जमत 2 वेळ जेवण करून. राम महाराज तरी नाही जमत, मग 3 वेळ जेवण करून कथा ऐकावी. तरी नाही जमत निळकंठ महाराज 4 वेळ जेवण करून कथा ऐकावी. नाही जमत जेवणाचं ताट जरी मंडपात घेऊन आले तर काही बिघडत नाही. असा आहार घ्यावा की जो आहार घेतल्यानंतर आपल्याला बाधा नाही झाली पाहिजे, म्हणजे इंद्रिय म्हटले नाही पाहिजे आता उठा. मग तो आहार किती जरी वेळेला घेतलेला असेल तर चालेल. भागवत काय, भागवत पुस्तक आहे का भागवत लेक्चर आहे का भागवत प्रवचन आहे, भागवत ग्रंथ आहे. भागवत काय आहे याचंही विस्तृत चिंतन श्रीमद भागवत कथेच्या ग्रंथ महात्म्यामध्ये आलं. एका वेळेला सर्व देवतांनी या ग्रंथाला उचललं, एका पारड्यामध्ये ठेवलं. जे ग्रंथ सांगत होते, ऐकत होते, त्यांना स्वर्गाधिक इंद्र, चंद्र, वरुण, कुबेरादी देवता येतात आणि त्यांना सांगतात, अरे देवतांनो, ऋषींनो, तुम्ही ही कथा जी इथं ऐकता ना, ती कथा तुम्ही ग्रंथ पुस्तिका आम्हाला द्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला जे अमृत म्हणून स्वर्गामध्ये प्रसिद्ध आहे ते अमृत आम्ही तुम्हाला देणार आहे. सर्व साधू संतांना सांगितलं, आम्ही दिलं असतं, तुम्ही मागितलं आम्ही ते दिलंही असतं स्वर्गामध्ये, पण तुम्ही चूक केली की याची तुलना केली, याची बरोबरी केली, आणि बरोबरी केली म्हणून आम्ही आता हे देणार नाही. तुम्ही समजलं की आम्ही अमृताच्या बदल्यामध्ये हे ग्रंथ देऊ, नाही देणार आम्ही हा ग्रंथ. हिरमुसलेल्या सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या. कारण सांगितलं, आम्ही कथा मागितली ती त्यांनी दिली नाही, आम्ही अमृत देऊ लागलो. ब्रह्मदेव म्हणले, मोठ्याचा मान पडतो जरा, चला. ते आले, त्यांनी मागणी केली, नाही. शेवटी म्हटले, एवढे अमृत देऊनही हे संत महात्मे हे भागवत देत नाहीत, काय विशेषता आहे बरं याच्यात. एक तराजू मांडलं, एका पारड्यामध्ये इतर साधना ठेवल्या, ते अमृत ठेवलं स्वर्गातलं, आणि एका पारड्यामध्ये भगवंत विराजमान केले. आणि मग लक्षात आलं, तुलया मलवीनापि ना स्वर्गं ना पुनर्भवम् तेनेयं वाङ्मयीं मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरि. तुलया मलवीनापि. ब्रह्मदेव मग इतर लोकांना सांगू लागले, अरे आपण याची तुलना करून चूक केली. तुलया मलवीनापि, याच्या तुलनेचं मृत्यू लोकातच नाही तर 14 भुवनामध्ये एकही साधन नाही.
ना स्वर्गम ना पुनर्भवम, स्वर्गामध्ये नाही, इतर 13 लोकांमध्ये ते साधन नाही. तेनेयम वाङ्मयी मूर्ती, ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मयीन प्रतिमूर्तीच आहे. म्हणून तर आपण आरतीमध्ये गातो, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण ब्रह्मदेव इतर देवतेला सांगू लागले की आपण या ग्रंथाची तुलना केली, प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयीन मूर्ती या ग्रंथाचं महत्व सांगताना ब्रह्मादिक देवता जे इतर देवतेला सांगतात, शूत शौनकादिकांना ते सांगतात. एवढा विशिष्ट जर ग्रंथ श्रीमद भागवत कथा असेल, शौनकादिक ऋषीने प्रश्न केला, मग हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर काय होईल? देवतानं उलट विचारलं, तुम्ही काय होणार नाही, काय होणार नाही, काहीही होईल, पण ते श्रवण शास्त्र नियमाप्रमाणे जसं सांगितलंय त्याप्रमाणे असेल तर, नाहीतर मग श्रवणामध्ये फरक झाला तर श्रवणामधला फरक फलामध्ये सुद्धा फरक करतो. एकाच कंपनीचं जरी आपण बियाणं आणलं असेल, एकाच कंपनीचं जरी नाना आपण बियाणं आणलं असेल, परंतु मशागतीमध्ये जर 2 शेतकऱ्यांनी बदल केला तर उतार सारखा येत नाही. एकाच कंपनीचं बी होतं, पण एक जणांनी त्याला खताच्या 3 डोस दिल्या, फवारण्याचे 5 डोस दिल्या, आणि एकाने जी सरकी लावली तर काढायलाच गेला, म्हणले का फुटल्यावर बघू कापूस दिवाळीला वातीलाच. फळात फरक मिळाला, हे मी नाही बोलायला लागलो, श्रवणामधला फरक आहे हा. स्वतः शौनकादिक ऋषीला सांगतात, 2 मूर्त्या होत्या बाजारात विकायला, दोन्ही मूर्तीची उंची 5 फुटच, दोन्ही उंचीची मूर्तीची जाडी 5 फूट, दोन्ही एकाच वजनाच्या 50-50 किलोच्या, दोन्ही पितळाच्याच, धातू एकच, उंची एकच, जाडी एकच, वजन एकच. जाणार येणार विचारू लागले, या मूर्तीची किंमत काय? 500 रुपये. इकडच्या मूर्तीची किंमत काय? 1,00,000 रुपये. अरे बाबा, म्हणजे एका मूर्तीची किंमत 500, दुसऱ्या मूर्तीची किंमत 1,00,000. ते जो विकणार होता त्या दुकानदाराला लोक बोलायचे, अहो मूर्ती तर दोन्ही सारखीच आहे, एवढा फरक कस काय? नाही का एकाची 500 असली पाहिजे तर 700 असली पाहिजे, 1000 असली पाहिजे, असा एकदम एवढा 1,00,000 आणि 500 एवढा फरक कस काय? तो मूर्ती विकणार म्हणायचा, तुम्हाला घ्यायची का? हो घ्यायची. मग फरक ओळखान घ्या. लोक म्हणले असा दुकानदार पाहिला नाही. दुकानदार तर नुसतं गिराईक दारात आलं की प्रत्येक वस्तूचा
कोणतंही कापड हातामध्ये घेतलं नंबर 1 आहे. कोणतं जरी असलं ना हे नंबर 1च आहे. माझं समजा कापड दुकान आहे, मी त्या कापड दुकानामधलं कोणतं कापड वाईट बनतो? वाईट म्हणतच नाही, कोणतंच वाईट नाही. तसं दुकानदार तर फायदा सांगतात प्रत्येक वस्तूचा. हा दुकानदार असा आहे की तुम्ही ओळखा म्हणतो आणि घ्या म्हणतो. तुम्ही सांगा ना. नाही, बरीच बघ्यांची गर्दी त्या मूर्तीच्या अवतीभोवती जमा झाली. एक सत्पुरुष त्याच रस्त्याने पुढे जाताना, कशाची गर्दी जमली हो? म्हणले 2 मूर्त्या आल्यात विकायला, आपणही पाहू. आले त्या मूर्त्याकडे पाहिलं, विचारलं किंमत. तीच किंमत 500, 1 लाख. त्या दुकानदाराने यांनाही सांगितलं, तुम्ही फरक ओळखा आणि दोघीत भेद काय हे सांगा. त्या संत महात्म्याने सुतुळी आणली, सुतुळी, आणि त्या सुतुळीचा तोडा पहिल्या मूर्तीच्या कानात टाकला. तो तोडा वीत 2 वीत गेला की लगेच दुसऱ्या कानातून बाहेर निघाला. तोच तोडा बाजूला बाहेर काढला आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये टाकला. 1 तोडा नाही, 2 तोडे संपले, पण इकडच्या कानातून काही बाहेर येणार दुसऱ्या मूर्तीच्या. संत महात्म्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. दुकानदाराला सांगितलं, ही मूर्ती 1 लाख रुपयाची आणि इकडची जी मूर्ती ना ही 500 रुपयाची. दुकानदाराने सांगितलं, बरोबर ओळखलं तुम्ही, पण सांगा परीक्षा कशी केली, ओळखलं कसं? त्या महात्म्याने सांगितलं, ही एक मूर्ती म्हटले इकडच्या कानातून ऐकते आणि इकडच्या कानातून सोडून देते, आणि दुसरी मूर्ती म्हणली ऐकते ती सगळं चित्तामध्ये उतरवते. श्रवणातला फरक सांगितला. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संशय. फळभेदामधला फरक सांगतात या श्लोकाच्या माध्यमामधून. कथा सांगितल्या असंख्य आहेत, कथा श्रवण केल्याही असंख्य, पण श्रवणामध्ये जर फरक झाला असेल तर फळ मिळणार नाही. याच्यावरच आधारित एक चरित्र आहे, त्याला श्रीमद भागवत कथेचं महात्म्य म्हणतात. उत्तमनगर नावाचं गाव, तुंगळमदारा नदीच्या काठावर आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत. चरित्रकथा आपल्याला पाठ आहे. संपत्ती भरपूर आहे, संतती नाही. भगवंतानी हा विजोडच केलेला आहे. कुठे जिथं संतती दिली तिथं संपत्ती नाही दिली, आणि जिथं संपत्ती दिली तिथं संतती नाही. ज्याचा रोजच्या दिवसाचा हिशोब आहे लाख रुपयाचा, ते दुसऱ्याच्या ओटीत बसले, ते दुसऱ्याला कोणाला तरी ओटीत घ्यायलाच तयार आहे. आणि जिथं 7 आहेत खाणारे घरात, तिथं कमवणारा एकही नाही घरात. आपलं कमवायला काहीच नाही, उद्योगच नाही हाताला. काल परवाच्या दिवशी चर्चा टीव्हीवर आपणही ऐकली असेल, जगामध्ये जिकडं तिकडं बेरोजगारी वाढली. 7 महिन्यापासून ते शब्दही म्हणायला अवघड, इतका अवघड आहे ते शब्द, लॉकडाऊन. आणि त्याच्यामध्ये बेरोजगारी वाढली. असंच आहे ना, असंच आहे. आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, विधानसभेचं पावसाळी